धरणी धरी तिची गाई वळल्या म्हैसी राम वेळोवेळा मी गावो वे गणिता खंडिता जेविता गे बाई स्वप्ने ही दुःख कोणी न देखे डोळा नामाच्या गजरे भय सुटले कळी काळा
तुका म्हणे रामे सूत दिधल्या फुले तया गर्भवासा येणे जाणे कुंटले राम वेळो वेळा मी गाऊ ओविये दळिता कांडिता जेविता गे बाई पांडुरंगा सुप्रसिद्ध साधू जगद्गुरु जगतवंदनीय श्रीमंत श्री तुकोबारा यांचा सर्वांच्या परिचयाचा अभंगार पुण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी पण या वर्षीचे कागळे वेगळे निमित्त 12 वर्षीय सप्ताहाला पूर्ण झाले म्हणून तपपूर्ती सोहळा अगदी ऐश्वर्य संपन्न सोहळा मंगेशजी भागवा भागवी नाही काट कसर नाही लाडक्या लेकीचं लग्न श्रीमंत बापानं ऐश्वर्यात करावं तसा वैराग करायच्या ऐश्वर्याला शोभेल असा ऐश्वर्य संपन्न सोहळा सुंदर मंडप आहे पाऊल टाकला मंडपात की वाटतं श्रीकृष्णाच्या द्वारकेत प्रवेश ज्याचा मंडप त्यालाही धन्यवाद टाकून घेतल्याबद्दल ग्रामस्थांना धन्यवाद एक नंबर साऊंड सिस्टीम आहे माझ्या आवडीचे मृदंग सम्राट छोटासा होता आमचा मंगेश भाऊ आता लय मोठा झाला तरी आम्हाला विसरला मंगेश भाऊ तुम्हाला दोन्ही मृदंगाचार्यांना व्यासपीठावर अनुभवी नंतर सर्व गायनाचार्य महाराज टाळेकरी छोटे
छोटे छोटे साधक त्यांना शिकवणारे त्यांचे गुरुजी त्यांची संस्था भावना चोपदार तुम्हाला धन्यवाद. ज्यांचं नियोजन आहे त्यांचे हरिभक्तीपरायण परमस्नेही विष्णू महाराज इथे थांबून आहे मार्गदर्शन करायला. ते पूजनीय भीमरावजी साठे बाबा ज्यांची भागवत कथा आहे ते तांबड बाबा, व्यासपीठावरील सर्व बाबा, अजूनही काही बसलेल्या बाबा असतील पण त्या बाबांची नावं मला माहिती नसली तरी सर्व बाबांच्या प्रति आदर प्रेमभाव आहे. त्या सर्व बाबांना, सर्व महाराजांना, गुरुजनांना व्यासपीठावर मनोभावे वंदन करतो. उपस्थित माझ्या माय बहिणी, वडीलधारी मंडळी, लांबून आलेले जाणते पारमार्थी श्रोते, विशेष तरुण बांधवांचा अधिक वर्णा. गर्दी गर्दी शिस्त शांतता या सर्व गोष्टीच्या एकत्रीकरणानं कार्यक्रमाला लाभलेली भव्यता. शास्त्राने सांगितलेले आहे विष्णू बाबा. त्यातला पहिला टप्पा ग्रामस्थांनी गाठला. 12 वर्षे पूर्ण झाले की त्याला तपपूर्ती नाव येतं. रौप्य महोत्सव करायचा असेल तर 2 टपात 1 मिळवायचा असतो. 12×24 अधिक 1 मग 25 चा होतो तो रौप्य. सुवर्ण करायच्या वेळेला तप 4 झाले पाहिजे, मिळवायचे 2. ब्राह्मणाचे दौडपणी सांगू बाबा 5 गाठीच्या 2 मिळवून करायचा 50 चा तो सुवर्ण. 75 वा करायचा असेल तर 6 तप पूर्ण झाले पाहिजे, 3 मिळवावे लागतात. 72 अधिक 3 75 चा होतो अमृत. शताब्दी महोत्सव करायचा असेल तर 8 तप पूर्ण झाले पाहिजे, 4 मिळवायचे. 12 96 आणि 4 मग 100चा शताब्दी. तपपूर्ती, रौप्य, सुवर्ण, अमृत आणि शताब्दी हे जे 5 टप्पे आहेत त्यापैकी पहिला टप्पा ग्रामस्थ मंडळीने गाठला. आता इथली सगळी तरुण पोरं 25वा चांगला करतील, त्यांना संस्कार तेव्हा आम्ही नसणार आहे. पण इथल्या वयोवृद्ध मंडळीला विनंती आहे, तुम्ही सुद्धा वर जाण्याची घाई करू नका. कोरोनामुळे खूप गर्दी आहे. 25वा पाहूनच ज्याने हा सप्ताह सुरू केला तेव्हाचा काळ विष्णू महाराज, भीमराव बाबा प्रतिकूल होता, अनुकूल नव्हता. अरे आता जेवणारे सापडत नाही, जेवू घालणारे जास्त आहे. तेव्हा उलट होत. पाहिली ज्वारी दारात जाऊन वर्गणी करायची 11 रुपये. नाही काही तर तिखट वरण ज्वारीच्या कण्या त्याच्यावर काला. पूर्वीच्या लोकांनी रात्र प्रहारा, भजन, वर्गणी ते तुमचे पूर्वज आज नसतील, वैकुंठवासी झाले असतील. पण त्यांना 5-6 दिवसापासून वैकुंठात डोळ्याला आनंदाश्रूच्या धारा लागल्या असतील. इवलेचे रोप लाविले द्वारे आमच्या लेकराने आज त्याचा वेलू नेला गगनावर. आणि म्हणून 6 दिवसापासून तुमचे या गावातले सगळे पूर्वज वैकुंठातून या सोहळ्याकडे पाहत असतील, या हयात पिढीला आशीर्वाद देत असतील.
कन्या एकाच गावच्या आहे विदर्भातल्या, त्याला पंचकन्या नाव आहे. कौंडण्य कोण? एक मिनिट देतो, पुणेकरांसाठी माहिती करून देतो. राजा दशरथाची आई अजय राजाची पत्नी, तिचं नाव इंदुमती आहे, ते कौंडण्य कोण? अगस्ती मुनीची लोपामुद्रा, कौंडण्य कोणची? सगर राजाची केशिनी, कौंडण्य कोणची? नळ राजाची दमयंती, कौंडण्य कोणची? विठोबाची रखमाई तर प्रसिद्धच आहे, कौंडण्य कोणची? 5 जणी. अजून काय देवाला वाटलं विदर्भाला का माग ठेवावा? छत्रपती शिवराजे त्यांची मातोश्री जिजाबाई, पंचकन्या. अशा रत्नाला प्रसवणाऱ्या माताला जन्म देणारा विदर्भ. विठ्ठल अभंग सर्वांच्या परिचयाचा आहे, तुकोबारायांचा आहे. अभंगाचा प्रारंभ क्रियापदाने. वास्तविक क्रियापद शेवटी पाहिजे वाक्याची पूर्णता करताना. क्रिया याला अन्वयार्थ म्हणतात. जसं रूप पाहता लोचनी सुख झाले व साधने, इथं झाले शब्द आहे का नाही? झाले. मग अन्वयार्थात झाले कधी आला पाहिजे? बरं का? म्हणजे म्हणताना पद्धती काय? रूप पाहता लोचनी सुख झाले व साधने, पण हे साधने लोचनी रूप पाहता सुख झाले, तेव्हा याला व्याकरणात अन्वयार्थ म्हणतात. क्रियापदे शेवटी पाहिजे. साधनी संबोधन आहे. संबोधन म्हटलं की संवाद येतो, म्हणून ज्ञानोबारायचा संवाद आहे. हे साधनी लोचनी रूप पाहता सुख झाले. साधनी म्हणाली कोणाचं रूप पाहल्यावर सुख झालं, मग खालची लाईन वाचायची, तो हा विठ्ठल बरोबर. एवढी गरज कीर्तनकाराला आहे व्याकरणाची. आता ठोका ठाक्या चालू. विठ्ठल साधे हे क्रियापद आहे. याही अभंगात झाले क्रियापद आहे, पण सुरुवातीला आलं त्याचं कारण काय? जेव्हा घाई होत असते, अति आनंद होत असतो, तेव्हा क्रियापद पहिलं वापरल्या जातात. आनंदाच्या वेळेला आणि अति बोलण्याची घाई झाली, जसं अर्जुन आला, त्याच्यासाठी 18 अध्यायाची गीता सांगितली. बरं का? शेवटी 18व्या अध्यायात विचारलं, आम्ही तशी गयाची उजाडली कानाच्या तशी किंवा पैसे केली, आपल्या माघारी गेले, साडी विकुरी किंवा उपटपणी ओळखून साडीले